नमस्कार शिक्षक मित्रांनो, टीटी शिक्षकांना बंधनकारक करण्यात आले या संदर्भात बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आंदोलनं चालू आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये राज्य स्तरावरती याची आखणी केली जात आहे। सो या संदर्भात पाठीमागचा व्हिडिओ मी घेतलेला आहे, त्यावर तुमचे खूप चांगले कमेंट पण आलेल्या आहेत, खूप चांगली चर्चा पण त्यामध्ये झालेली आहे। सो आता एक अपडेट मी तुम्हाला देतोय। सकाळ न्यूजपेपरने ही अपडेट दिली, ही खरंच खरी आहे का की राज्य सरकार पुनर्विचार याचिका टाकू शकणार नाही का? सो या संदर्भात थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो आणि माहिती दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। फक्त शेअर करताना काळजी घ्या की आपण सगळे शिक्षक आहोत, आपण सगळे शिक्षक बनणार आहोत का, असे उमेदवार पण हा व्हिडिओ बघतील। सो ते सगळं लक्षात घेऊनच मला कमेंट नक्की द्या। सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिक्षकांना टीटी बंधनकारक करण्यात आली आहे। पुनर्विचार याचिकेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा जे विभाग आहे, विधी व न्याय विभाग, यांचं म्हणणं नेमकं काय आहे, पुनर्विचार याचिका टाकण्याची नेमकी प्रोसेस कशी असते, शिक्षक संघटना मागण्यांसाठी आंदोलन करताय, त्यांचं म्हणणं काय, राज्य सरकार याचिका खरंच टाकणार का, या संदर्भात फक्त या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करत आहोत। या अंती तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा। चला मुख्य मुद्दा बघा। काही दिवसांपूर्वी तुम्हाला मी अगदी 2-3 दिवसापूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं की राज्यभरातील शाळा 24 नोव्हेंबरला बंद ठेवण्यासंदर्भात शिक्षकांनी आंदोलन किंवा शिक्षकांनी हा पुकारलाय, बंद पुकारलेला आहे। टीटी सक्ती विरोधात कोणी घेतला निर्णय? सर याचा निर्णय जो घेतलेला आहे तो राज्यभरातील शिक्षकांच्या संघटनांनी याच्यावरती विचार करून शिक्षक संघटनांनी हे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही लोकसत्ताला आली बातमी आपण बघितली होती 5 नोव्हेंबर 2025 ची। त्यानंतर आता अपडेट सकाळी दिली आहे। त्या अगोदर आपण थोडक्यात समजून घेऊया की पुनर्विचार याचिका टाकण्याची प्रोसेस काय असते। हे काय म्हणूया आपण लीगली किंवा कायद्याने कशी असते प्रोसेस समजून घेऊया। त्यातला पहिला बघा, निकालानंतर कोठे आणि किती दिवसात पुनर्विचार याचिका टाकू शकतात, उशीर झाल्यास काय होऊ शकतं, पुनर्विचार याचिका टाकण्याचे कारण काय असायला हवं आणि पुनर्विचार याचिका नाकारल्यास काय होऊ शकतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सुरुवातीला तुम्हाला मी पहिले सांगतो आणि मग जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे। बघा, कोणत्या न्यायालयात दाखल करता येते? जर निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असेल तर पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयातच दाखल केली जाते। कालमर्यादा काय असते? तर सर्वोच्च न्यायालयात निर्णय दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत टाकावे लागते। आपल्याला माहिती असेल 1 सप्टेंबर 2025 ला हा निकाल लागलेला आहे, म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत याच्यात पुनर्विचार याचिका टाकणं गरजेचं होतं। पण आता आपण आहोत नोव्हेंबरमध्ये, याला निकाल देऊन जवळपास सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, आता आपण नोव्हेंबरमध्ये आहोत, जवळपास 2.5 महिने होत आलेले आहे। सो आता निकालाला पुनर्विचार याचिका टाकायची म्हटलं 30 दिवस कालावधी, पुढे काय करता येईल? मग पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, कोणत्या कारणांवर पुनर्विचार याचिका मागता येते किंवा फक्त खालील मर्यादित काही कारण। बघा आता मी काही कारण दाखवतो, हेच असतील असं नाही, अजूनही काही कारण असू शकतात, पण मला जेवढी माहिती मिळेल त्याच्यानुसार तुम्हाला माहिती देतो आहे। पण आमचे जे एक्सपर्ट आहे किंवा जे कायद्यांचा अभ्यासक आहेत त्यांच्याशी पण माझं डिस्कशन झालंय, तर त्यांनी काही मुद्दे मला दिले, ते मुद्दे तुम्हाला दाखवतो। याच्यापेक्षा वेगळे मुद्दे पण असू शकतात। त्यातला पहिला मुद्दा, न्यायालयाकडून स्पष्ट चूक किंवा दुर्लक्ष, एरर अपरंट और रेकॉर्ड झाले असेल तर। दुसरा मुद्दा काय, काही महत्वाचा पुरावा किंवा मुद्दा लक्षात आला नसेल, न्यायालयाला लक्षात आणून द्यायचा असेल तर, आणि निर्णयावरती परिणाम करणारा नवा कायदेशीर मुद्दा नंतर स्पष्ट झाला की ह्या निर्णयानंतर अशा कायद्याअंतर्गत असं होऊ शकतं, असा परिणाम होऊ शकतो, असं लक्षात आलं असेल तर। नवीन पुरावे सादर करणे किंवा फक्त निर्णय आवडला नाही म्हणून पुनर्विचार याचिका करता येत नाही। स्ट्रॉंग रिझन असावं लागतं, स्ट्रॉंग रिझन बेस बनावं लागतो, अभ्यास करूनच द्यावं लागतं। गेलो आणि पुनर्विचार याचिका टाकली असं चालत नाही, कोर्ट याला डिनाय पण करू शकतं। सो तुम्हाला पुनर्विचार याचिका टाकायची असेल तर प्रॉपर सबळ कारण तुम्हाला द्यावी लागणार आहे, बरोबर। ह्या कारणासह तुम्ही पुनर्विचार याचिका टाकता येतो। आता बघा, कालमर्यादा उशीर झाल्यास काय करावं? जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं की 30 दिवसात तुम्हाला ही याचिका टाकावी लागते, पण टाकलीच नाही तर पर्याय आहे का? यस आहे। तर आपण उशीर झाल्यास काय करू शकतो? डिले कंडोनेशन ऍप्लिकेशन जोडून अर्ज करता येतो। माफी मागून, डिलेची कारण सांगून तुम्ही किंवा डिले झालाय याची माफी मागून तुम्ही हा अर्ज करू शकतात। पण परत एकदा, हा पुनर्विचार याचिका टाकताना तुम्हाला सबळ कारण मात्र असावं लागेल। उगाच आपण पुनर्विचार याचिका
टाकू शकत नाही. आता पुनर्विचार याचिका टाकली आणि ती जर कोर्टाने नाकारली तर यस, कोर्टाला अधिकार आहे, नाकारू शकतं की काय विशेष काय नाही यांच्यामध्ये, सबळ कारण यांच्याकडे काहीच नाहीये, वेगळं काहीच नाहीये, ते परत परत तेच सांगताय, वेगळं काही सांगत नाही, मग हा नाकारू पण शकतात. जवळपास 100मध्ये 98% हे पुनर्विचार याचिका नाकारले गेले, डिनाय केले गेलेले आहेत. आता हे सर्वोच्च न्यायालय शेवटी बघा, आता लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयात असल्यास काय क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करता येते. सपोज तुमची पुनर्विचार याचिका रिव्ह्यू पिटिशन नाही घेतली, त्यांनी नाकारली, तर तुम्हाला शेवटची संधी असते. कोणती संधी आहे? क्युरेटिव्ह पिटिशन तुम्ही टाकू शकतात. पण कधी तुमची पुनर्विचार याचिका त्यांनी घेतली, नाकारली, तर पुनर्विचार याचिका तुम्ही टाकली त्यांनी नाकारली तर पुढची प्रोसेस आहे डायरेक्ट क्युरेटिव्ह पिटिशन टाकता येत नाही, अशी संबंधित तज्ञांनी मला ही माहिती दिलेली आहे. सो तुम्ही पण याच्यावर विचार करून मला कमेंटमध्ये सांगू शकतात. ही शेवटची संधी असू शकते. आता तुम्हाला जातो घेऊन सकाळ न्यूजपेपरकडे. 10 नोव्हेंबर 2025 सकाळनी ही माहिती दिलेली आहे. आता ही कितपत खरी आहे हे पण चेक करावं लागेल, पण आमच्या तज्ञांनी जी माहिती दिली आहे त्यात ते सांगतात की असं नसतं, पुनर्विचार याचिका टाकता येते. आता यांनी काय माहिती दिली बघा, यांनी सांगितलंय की जवळपास 1,62,000 शिक्षकांची चिंता वाढली. का वाढली? आता हे न्यूजपेपरवाल्यांनी फक्त ही बातमी दिली, कितपत खरी तुम्ही पण चेक करा. चिंता वाढली सांगतात ते. सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटीच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार पुनर्विचार याचिकेचा अधिकार नाही राज्य सरकारला, विधी व न्याय विभागाचा अभिप्राय, असं विधी व न्याय विभाग म्हणतंय की राज्य सरकारला, महाराष्ट्र सरकारला इथे पुनर्विचार याचिका टाकता येणार नाही. आता ही बातमी त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला स्रोतकडून कळलेलं आहे, आम्हाला या अधिकाऱ्यांनी आमच्यापर्यंत माहिती प्रोव्हाइड केली, असं सकाळचं म्हणणं आहे. सकाळ न्यूजपेपर, आता सकाळ न्यूजपेपर आपण त्याला खूप चांगला न्यूजपेपर मानतो. सो याच्यातलं कायदेशीर बाबी चेक कराव्या लागतील. बघा, आता रिसेंटली बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचे आंदोलन पण झाले की शिक्षक संघटनांनी काही मागणी पण केली. काय मागणी केली? की निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी. आता ही जर मागणी केली याचा अर्थ असा आहे की अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही, असं त्यातनं दिसतंय. पुढे बघा, याच्यात असं सोर्स, प्रॉपर सोर्स अजून माहिती पडत नाही आपल्याला, पण शिक्षक संघटनांकडे ही माहिती असण्याची शक्यता 100% आहे. महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका टाकलेली नसावी असं त्यांच्या आंदोलनातनं, त्यांच्या मागण्यातनं असं दिसतंय. पुढे काय सांगितलं बघा, शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द होणार नाही. काही शिक्षकांनी, बघा हा सर्वोच्च न्यायालय बाबा, त्यांचा आदेश हा रद्द होणार नाही म्हणून काही शिक्षकांनी ऑलरेडी टीटी देण्याची तयारी दर्शविली आहे. फॉर्म भरलेला आहे. 1.5 ते 2 लाख शिक्षकांनी फॉर्म भरून ही टीटी ते 23 नोव्हेंबरला देणार पण आहेत, अशी पण माहिती समोर येते. दुसरीकडे तो निर्णय रद्द व्हावा म्हणून 24 नोव्हेंबरला दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय पण घेतलेला आहे आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सुद्धा काही संघटनांनी घेतलेला आहे. आता पुढे घेऊन जर तुम्हाला मी यात अजून काय माहिती आहे, त्यांनी दिलेली आकडेवारी पण सांगतो मी. एकूण अंदाजे शिक्षक जे आहेत ते 3,95,000 आहे. टीटी द्यावी लागणार शिक्षक 1,62,000 आहे. टीटी उत्तीर्णाची मुदत 2 वर्ष दिली आहे आणि टीटीची वयाची अट 52 वर्ष. आता याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही, त्यांनी दिलेली ही माहिती आहे. त्यानंतर पुढे हे कायद्यानुसार खरं आहे का याच्यावर चेक करणं गरजेचं आहे. कायद्यानुसार बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांवरील शिक्षकांना 2 वर्षात टीटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करता येते का असं सरकारने विचारलंय. काय शालेय विभागाने विचारलंय, कुणाला? सरकारला. येते का यावर अभिप्राय मागवला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अशी याचिका राज्य सरकारला दाखल करता येत नसल्याचा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सकाळला सांगितले. अशा निर्णयाविरोधात शिक्षक संघटना न्यायालयात धाव घेऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले. म्हणजे शिक्षक संघटना जाऊ शकतात न्यायालयामध्ये, मात्र राज्य सरकार याच्यावरती पुनर्विचार याचिका टाकू शकत नाही असं विधी व न्याय विभाग म्हणतंय, असं सकाळने दिलेली माहिती आहे. मी रिपीट ते वाक्य वापरतो. का वापरतो? कारण असं तर नाहीये, म्हणजे कायदेशीर तुम्हाला पुनर्विचार याचिका टाकण्याची परवानगी असते, ते तुमचा हक्क कुणी हिरावून घेऊ शकत नाही. दुसरा मुद्दा, मग काही राज्यांनी काय केलंय बघा, तुम्हाला मी पुढे दाखवतो, तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवतो. पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात टाकण्याबाबत इतर राज्यांची अपडेट काय आहे. मी तुम्हाला आता न्यूजपेपरच्या बातम्या तुम्हाला दाखवतो. बघा, न्यूजपेपरच्या बातम्या, जसं की तेलंगणा आहे. द इंडियन एक्सप्रेस बघा, द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेली माहिती आहे. यामध्ये बघा कधीची 11 नोव्हेंबरची माहिती आहे. यात त्यांनी काय सांगितलंय बघा, तेलंगणा गव्हर्नमेंट फाइल रिव्ह्यू पिटिशन इन सुप्रीम कोर्ट चॅलेंजिंग मॅन्डेटरी टीटी ऑर्डर फॉर टीचर्स, म्हणजे यांनी टाकलेली आहे असं ह्या न्यूजपेपरचं म्हणणं आहे. इंडियन एक्सप्रेसचं. दुसरं काय, दुसरं बघूया आपण. ही न्यूजपेपर कुठला आहे? हा न्यूजपेपर बघा, हा आहे यूपीचा, द टाइम्स ऑफ
इंडिया, द टाइम्स ऑफ इंडियाने कधी माहिती दिली ही, यांची डेट बघा इथे, डेट मी तुम्हाला सांगतोय 17 सप्टेंबर 2025 चीच माहिती त्यांची बघा. त्यांनी यात काय सांगितलंय, त्यांनी सांगितलंय सीएम ऑर्डर फायलिंग ऑफ रिव्हिजन प्लीज अगेन्स्ट SCTT रुलिंग. म्हणजेच त्यांनी इथे सांगितले सुप्रीम कोर्टच्या निकालाच्या अगेन्स्ट फाईल करायला लावली आहे बघा, योगी साहेबांनी सांगितलेली आहे. हे पूर्ण न्यूज आहे. त्यानंतर शिलाँग मलेशियाची न्यूज आहे बघा, मलेशिया राज्याची. मलेशिया SSA सर्व शिक्षा अभियान म्हणतो आपण त्याला, SSA टीचर्स फाईल रिव्ह्यू पिटिशन अगेन्स्ट SCTT रुलिंग. ही पण बातमी कधीची आहे, 26 ऑक्टोबर 2025 ची आहे. आता 3 राज्य मला प्राथमिक स्वरूपात मी दाखवले की या 3 राज्यातील त्यापैकी 2 राज्य सरकारने पिटिशन टाकली आहे. फक्त इथे मलेशियाचे जे टीचर आहेत त्यांनी टाकलेली ही मलेशियाचे टीचर आहेत ज्यांनी टाकलेली ही पिटिशन आहे. आता यावरून आपलं लक्षात येतं की टाकता येते की मग टाकता येते की ह्या 3 राज्यांनी जर ही प्रोसेस केली आहे तर महाराष्ट्र सरकारला पण टाकता यायला पाहिजे. सो याच्याबद्दल आता अजूनही डिटेल्स मी पण माहिती काढतो, पण तुम्ही पण तुमच्याकडे कोणी तज्ञ असेल त्यांची माहिती काढून किंवा तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. पण माझ्यापर्यंत दिलेली माहिती 99% असं आहे की ही पुनर्विचार याचिका टाकता येते आणि टाकता यायला पाहिजे 100%. बघूया याच्यामध्ये अजून मतांतर येऊ शकतात किंवा यामध्ये कायदेशीर बाबी पण चेक करावं लागतील. कशा बाबतीत काय मत आहे, म्हणजे पुनर्विचार याचिका टाकण्यासंदर्भात कशी कंडिशन असावी लागते तेव्हा टाकता येते असं पण असू शकतं. आणि आता उशीर जरी झाला असेल तरी उशिरा तुम्ही कोर्टाची माफी मागून पुनर्विचार याचिका टाकू शकता. पुनर्विचार याचिका टाकल्यानंतर ती डिनाय जर झाली तर तुम्हाला क्युरेटिव्ह याचिका टाकता येते पुढे बघा. तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते पण तुम्हाला टाकता येतं, ती पण तरतूद याच्यामध्ये असणार आहे, म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन टाकता येते. सो हे सगळे मुद्दे जर समोर आले तर आता याच्यावरती मतांतर आहे. जे उमेदवार आहे, जे ज्यांना म्हणूया आपण की जे शिक्षक होण्यासाठी पात्र असणारे उमेदवार आहे, अभियोग्यता धारक आहे, त्यांची मतं वेगळी आहे, शिक्षकांची वेगळी. काही शिक्षक पण याला धरून आहात की STT व्हायला पाहिजे, काही शिक्षक म्हणतात की गरज नाहीये, काही ठिकाणी असं म्हटलं जातं की आमची होतं मग सगळ्यांचीच व्हायला पाहिजे, काही ठिकाणी असं म्हटलं जातं की मग सर न्यायाधीशांची पण TET घ्या, त्यांची पण CET घ्या, असं पण म्हटलं जातं. म्हणजे बरेचसे मागच्या कमेंट मी बघितल्या तुमच्या. सो तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार मांडताय, चांगली गोष्ट आहे, पण सगळं फक्त विचार मांडण्यापेक्षा त्याच्यावर कोणतरी बेस पण तुम्ही द्यायला हवा आणि देत चला. सो काय होतं याच्यातनं चर्चा डिस्कशन होतं आणि चांगली गोष्ट समोर येते. सो माझा व्हिडिओ येण्याचा उद्देश पण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा पण आहे आणि माझ्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपाच्या माध्यमातून सगळ्यांना एकजूट करणं, बांधण्याची पण प्रोसेस आम्ही करत असतो. सो याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे बघा. महत्त्वाचे काय प्रश्न, खरंच राज्य सरकार पुनर्याचिका टाकू शकत नाही का? कोणकोणत्या राज्यांनी टाकली, अपडेट काय सांगते मी तुम्हाला दाखवलं. आणि कायदा सर्वांना म्हणजे प्रत्येक राज्याला सारखा लागू नाही का? जर त्या राज्यांनी टाकलं तर महाराष्ट्राचे टाकू शकत नाही का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. फक्त कमेंट पॉझिटिव्ह द्या किंवा कमेंट ह्या तुमच्या अशा असाव्यात कुणाला न दुखवणाऱ्या असाव्यात. तो शिक्षक आहात तुम्ही सगळे, शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही सगळे आहात हे फक्त लक्षात ठेवून कमेंट मला नक्की द्या. बाकी पुढे मी अपडेट तुम्हाला देत राहतोच, अपडेट देण्याचं काम माझं आहे. माहिती पण तुम्हाला देतो. काही पालक, काही अभियोग्यताधारक, काही शिक्षकेतर कर्मचारी यांचे बरेचसे आमच्यावर कॉन्टॅक्ट करत असतात, त्यांना पण आम्ही माहिती देत असतो. माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. आवडली तर लाईक नक्की करत चला, काही अडचण तर या नंबरला कॉल करत चला आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या ग्रुपला नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.